डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या नावांनी ओळखलं जातं आणि विशेषणांनी उद्घोषलं जातं त्यापेक्षा हे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे। या कार्यक्रमात त्याचाच मागोवा घ्यायचा आम्ही प्रयत्न केलाय। म्हणूनच नेहमीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समोर न आणता त्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी काही महत्त्वाचे निर्णय आपल्याला सांगणार आहोत, ज्याचा भारतीय समाज मनावर, भूगोलावर आणि प्रतिमेवर दूरगामी परिणाम झालाय। बाबासाहेबांना या देशाच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम ना त्यांच्या अनुयायांनी केलं ना या देशानं। म्हणूनच या देशातली दलितेतर तरुण पिढी बाबासाहेबांना फक्त आरक्षणासाठीच ओळखते, तेही चुकीच्या पद्धतीनं। का बरं होतं गरजेचं आरक्षण? वर्णाच्या चक्रात तळागाळात अडकून पडलेल्यांना शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आरक्षण दिलं गेलं। जर आरक्षण नसतं तर हा समाज कधीच मुख्य प्रवाहात येऊ शकला नसता। अब अगर शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब वालों को आरक्षण दिया गया तो आप तो जानते ही हैं, फिर सिख, ईसाई, पारसी, मुसलमान कोई पीछे नहीं रह जाएगा। हाँ, मगर सिख, ईसाई, पारसी, मुसलमान या किसी और का मुकाबला अनुसूचित जनजातियों के साथ नहीं हो सकता। ये सारी जातियां पैसे वाली भी हैं और सोशली सिक्योर्ड भी। ठीक बात है। आप चाहते क्या हैं? सिर्फ मैं ही नहीं, सरदार पटेल भी यही चाहते हैं कि हो सके तो संविधान में आरक्षण की बात ही हटा दी जाए। मेरे रहते संविधान से आरक्षण नहीं हटने वाला, चाहे आप कितना भी जोर लगा लें मुंशी जी। पर कोई रास्ता तो हो सकता है ना? हाँ, एक रास्ता है। मैं ही हट जाता हूं संविधान की ड्राफ्टिंग कमेटी से। अरे पर आप तो जानते हैं कि बड़े पदों पर हम मेरिट के आधार पर ही लोगों को ले पाएंगे, तो फिर क्लर्कों की नौकरी के लिए इतना बड़ा जोखिम उठाना? जोखिम? मुझे तो इसमें कोई खतरा नजर नहीं आता। खतरा यह है कि अगर हमने एक विशेष वर्ग को आरक्षण दे दिया तो बाकी के लोग भी आरक्षण की मांग करेंगे और भारत भर में जातिवाद का ये जहर फैलता जाएगा। जहर तो हमने पिया है सदियों से और फिर भी हम जिंदा हैं। रीढ़ की हड्डी तोड़ डाली आप लोगों ने हमारी, फिर भी हम लोग खड़े हैं। अरे एक बार हमें अपने बराबर आने का मौका तो दीजिए पटेल जी, फिर देखिए कैसे हम आगे निकल जाते हैं। और यह काम बिना आरक्षण के नहीं होगा। अगर फिर भी मेरी बातें आपको जहरीली लग रही हैं तो मैंने अपना इस्तीफा तैयार रखा है, आप खुद लेते जाइएगा। बौद्धांना आणि नवबौद्धांना मिळणाऱ्या आरक्षणाचा सातत्यानं उल्लेख केला जातो, पण आरक्षण हिंदू धर्मातील 18 पगड जाती, ज्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, ओबीसी या अंतर्गत मोडतात आणि त्यांनाही आरक्षणाचे फायदे मिळतातच की। देशातली पहिली महत्त्वाची धरणं बांधण्याच्या कामाला ज्यांनी सुरुवात केली ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। यात दामोदर, सोन, महानदी आणि कोसी या प्रकल्पांचा समावेश होतो। फक्त पिण्यासाठी पाणी नाही तर शेती, उद्योगधंदे, अगदी टुरिझमसाठी पाण्याची सोय व्हावी असा विचार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सदस्य असताना 10 खात्यांचा पदभार ते सांभाळत होते। नदीजोड प्रकल्पाचा पहिल्यांदा उच्चार करणारे बाबासाहेब आंबेडकर होते। पाणी राष्ट्रीय संपत्ती आहे आणि पाण्यासह विजेचं समान वाटप झाल्याशिवाय विकास अशक्य आहे अशी संकल्पना मांडणारे ते पहिलेच। बाबासाहेबांचा द्रष्टेपणा जलनीतीतूनही दिसून येतो। सेंट्रल वॉटर कमिशनचे संस्थापक डॉक्टर आंबेडकरांनी 1942 ते 1946 या काळात पाणी आणि वीज धोरणावर काम करत देशात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या स्रोतांचा योग्य वापर कसा करता येईल याचं धोरण आखलं। अगदी राज्यांतर्गत नदीच्या पाण्याचे तंटे सोडवण्याचा कायदा 1956 साली बनवला गेला, तोही आंबेडकरांच्या धोरणानुसारच। बाबासाहेबांनी पहिलं काम केलं म्हणजे भारतातली पहिली 15 धरणं बांधण्याचा उपक्रम हाती घेतला। प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पायाभरणी केली आणि वेळेच्या मुदतीमध्ये ही धरणं बांधून होतील अशा पद्धतीने निधी पुरवला। कर्मचारी त्या ठिकाणी दिले गेले आणि सर्व प्रकारची तरतूद करून काटेकोर दक्षता घेऊन वेळापत्रक आखून पहिल्या 15 धरणांचं काम दामोदर, कोशी नदी, महानदी याच्यावरची धरणं उभी केली गेली।
दुसऱ्या बाजूला भारतातल्या सगळ्या मोठ्या नद्या जोडल्या पाहिजेत ही बाबासाहेबांची कल्पना. कारण भारत असा विशाल देश आहे की एका ठिकाणी महापूर येतो तेव्हा दुसरीकडे दुष्काळ पडलेला असतो आणि म्हणून दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावं आणि महापूर जिथे आलेला आहे तिथे लोकांना त्या पुरामधनं सुटका व्हावी यासाठी या मोठ्या नद्या एकमेकांना जोडल्या तर साऱ्या भारताला पाणी मिळेल. शेतमालाची किंमत ठरवताना उत्पादन खर्च भरून येईल असा बाजारभाव सरकारनं निश्चित करावा अशी मागणी डॉक्टर आंबेडकरांनी केली, तीही 100 वर्षापूर्वी. त्यांचं या संदर्भातलं पुस्तक स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज 1918 साली लिहिलं, ज्याला आज 100 वर्ष झाली आहेत. शेतीसाठी पाण्याची सोय 24 तास केली गेली पाहिजे. शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन तसे पॅकेजेस शेतकऱ्यांना दिले पाहिजे. इतकंच काय, जर शेतकऱ्यांनी कुटुंब नियोजन केलं नाही तर शेती तुकड्या तुकड्यात विभागली जाईल आणि अशी तुकड्या तुकड्यात विभागलेली शेती शेतकऱ्यांना परवडणार नाही हेही सांगायला बाबासाहेब विसरले नाहीत. शेतकऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागेल अशी धोरणं सरकारनं स्वीकारू नये ही मागणी त्यांनी केली, तीही अगदी 100 वर्षांपूर्वी. म्हणजे काय, बाबासाहेब एक विजनरी शेतकरी नेतेही होते. त्यांनी आमदार झाल्यानंतर विधिमंडळावर पहिला मोर्चा काढला तो दलितांचा नाही, तो शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. त्यांनी आमदार म्हणून जे विधेयक मांडलं ते खोती रद्द करण्याचं विधेयक, सामान्य माणसाला शेतीची मालकी मिळावी यासाठीचं विधेयक आणलं. बाबासाहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांची आंदोलनं केली, पण शेतकरी नेते बाबासाहेब आंबेडकर असं त्यांच्याकडे बघितलं जात नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या पुस्तकाच्या निमित्तानं बाबासाहेबांनी विधिमंडळामध्ये केलेली भाषणं, बाबासाहेबांनी लिहिलेले लेख, बाबासाहेबांनी आयुष्यभर या विषयाच्या संबंधात केलेली मांडणी ही स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं देशानं पुन्हा एकदा वाचावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्णयाचं असं वेगळेपण कालातीत आहे. त्यांनी जेव्हा निर्णय घेतले होते तेव्हा त्यात द्रष्टेपणा होता. कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आपण अशाच काही निर्णयांची चर्चा करणार आहोत जे घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठी राजकीय किंमत मोजली होती. ज्या कायद्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री म्हणून राजीनामा दिला, ज्या विधेयकावर सर्वात जास्त म्हणजे 4 वर्ष चर्चा चालली, ते म्हणजे हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिल म्हणजे महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं समानतेचा दिलेला अधिकार. कोणत्याही समाजाचा विकास मोजायचा असेल तर त्या समाजातील महिलांचा विकास हा त्या समाजाचा विकास असतो, ही बाबासाहेबांची धारणा होती. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कायद्यात रूपांतर झालेल्या या हिंदू कोड बिल विधेयकानं महिलांना पुनर्विवाहाचा अधिकार, पित्याच्या संपत्तीत लग्नाआधी आणि लग्नानंतरही हक्क, महिलांना घटस्फोट मागण्याचा अधिकार, पोटगीचा अधिकार, मतदानाचा अधिकार हे अधिकार मिळाले. पुरुषांचा बहुपत्नीत्वाचा अधिकार याच हिंदू कोड बिलनं संपवला. महिलांना आंतरजातीय विवाहाची मान्यता मिळाली. महिलांना समानतेचा अधिकार द्यावा यासाठी 5 फेब्रुवारी 1951 साली संसदेत मांडलेल्या या विधेयकाला श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित मदन मोहन मालवीय, सरदार पटेल यासारख्या नेत्यांनी हिंदुत्व धोक्यात येईल या भीतीपायी विरोध केला. इतकंच काय, हिंदू महिलांनीही याला विरोध केला होता. पण सध्याची परिस्थिती पाहता डॉक्टर आंबेडकर हे नेहमीच कित्येक दशकं पुढचा विचार करायचे हे ते हिंदू कोडबिलवरनं स्पष्ट होतं. जाती व्यवस्थेमध्ये जसे दलितांना शिक्षणाचा संपत्तीचा अधिकार नव्हता तसा स्त्रियांना सुद्धा नव्हता. म्हणून दलिताबरोबर स्त्रियांना सुद्धा ते अधिकार मिळायला पाहिजेत. त्यांना कायदेशीररित्या स्त्रियांना सर्व अधिकार द्यायचे होते, जे त्यांनी त्याच्यामध्ये आणले. तो कायदा मांडला, परंतु त्याला तेवढा काही लोकसभेकडनं सपोर्ट मिळाला नाही. हिंदू लोकांना असं वाटलं की आमच्या ज्या चालीरीती आहेत त्याच्यावर हा हल्ला आहे. आणि नेहरूसुद्धा थोडेसे मागं पडले, तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही इन्स्टॉलमेंटनं घेऊ, पहिले प्रॉपर्टीचं घेऊ, नंतर इतर राईट घेऊ. आणि ते त्यांची कमिटमेंट इतकी होती की त्यांनी रिझाईन केलं ॲज अ मिनिस्टर. इतकी कोणाची नाही आहे इथे, हे रेकग्नाइज होत नाही. डॉक्टर आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन स्त्रियांकरता उच्चभ्रू स्त्रिया मानत नाही. वर्णाच्या खालच्या पातळीवर ठेवून माणसाला माणसासारखं न वागवणाऱ्या हिंदू धर्मात समानतेची वागणूक मिळणार नाही असं आंबेडकरांना लक्षात आलं. त्यानंतर 1935 साली नाशकातील येवला इथं भरलेल्या परिषदेत मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा बाबासाहेबांनी केली. अनेक धर्मगुरूंनी बाबासाहेबांना आपापल्या धर्मात येण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला. पैकी शीख धर्माकडे बाबासाहेबांचा कल होता खरा,
पण याही धर्मात आपल्या अनुयायांना समानतेची वागणूक दिली जाईल याची शाश्वती नव्हती. बौद्ध धर्माच्या अभ्यासाअंतीच त्यांनी त्या धर्मात जाण्याचा निर्णय घेतला आणि तोही कुणावरही सक्ती न करता. आम्ही हिंदू समाजात हीन गणले आहोत. इतकेच नव्हे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व हिंदुस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हीन गणले गेलो आहोत. हा कलंक धुवून काढण्याकरता, नरदेहाचे चीज करण्याकरता जर कोणता एखादा उपाय असेल तर तो म्हणजे हिंदू धर्माचा, हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय. तर कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मनुष्य मात्राला जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे. मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही. सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी वरिष्ठ वर्गाच्या संवर्धनाकरता रचलेला आहे. ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामाची भूमिका दिलेली आहे. इतकेच नव्हे तर या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्या धर्मात केलेली आहे. अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसानं मानली पाहिजे अशी शिकवण देण्यात येते त्या धर्मात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत जातीभेद नाहीसा होणार नाही. आपल्या मनातील जातीभेद आणि अस्पृश्यता नाहीशी करायची असल्यास त्यांनी धर्मांतर करणे हा एकच रामबाण उपाय आहे. खरे म्हटले असता हिंदूंचा आणि तुमचा सामाजिक संबंध तरी काय आहे? जितके मुसलमान लोक हिंदूंपासून भिन्न आहेत तितकेच तुम्ही हिंदूंपासून भिन्न आहात. ख्रिस्ती समाज हिंदूंपासून जितका भिन्न आहे तितकेच तुम्हीही हिंदूंपासून भिन्न आहात. ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्याशी जसा हिंदूंचा रोटीबेटी व्यवहार होत नाही तसा तुमच्याशीही होत नाही. तुमचा आणि हिंदूंचा समाज हे आता सुद्धा निरनिराळे दोन वेगवेगळे समाज आहेत. आपल्या लाखो अनुयायांसह डॉक्टर आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीवर धर्मांतर केलं आणि समानतेचा असा बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतराच्या बाबतीत बाबासाहेबांचा अनालिसिस जो आहे तो एनिलेशन ऑफ कास्ट 1936 पासून सुरू होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदू सोशल ऑर्गनायझेशन जी आहे, जाती व्यवस्था ही असमानतेवर आधारित आहे. म्हणून त्याचं असं म्हणणं होतं की आपल्या देशामध्ये सुद्धा एक धार्मिक आणि वैचारिक विचार आहे जो समानतेची गोष्ट करतो, अहिंसेची गोष्ट करतो, नॉन व्हायलन्सची गोष्ट करतो, पीसची, ब्रदरहूडची आणि इक्वॅलिटीची गोष्ट करतो. तो विचार आपण ह्या देशामध्ये रुजवला पाहिजे. आणि डेमोक्रेसी ही जी इक्वॅलिटीच्या प्रिन्सिपलवर आधारित आहे, फंडामेंटल राईटवर, स्वातंत्र्यावर, बंधुत्वावर आधारित आहे, त्याला पूरक असे विचार आपण समाजामध्ये जर निर्माण करायचे असतील तर बुद्धिझमची गरज आहे. जगातील कोणत्याही घटनेपेक्षा मोठी आणि लिखित घटना म्हणजे भारताचं संविधान. डॉक्टर बाबासाहेब हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून ही महाकाय घटना तयार केली गेली आहे. इंग्लंड, अमेरिका, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांच्या राज्यघटनेतल्या आदर्श गोष्टी आपल्या राज्यघटनेत एकत्रित करण्यात आल्या आहेत. 26 जानेवारी 1950 सालापासून अंमलात आणलेले हे संविधान 22 विभागामध्ये विभागले गेले. सुरुवातीला त्यात 395 कलम होती, ज्याची संख्या आता घटना दुरुस्तीनंतर 447 इतकी झाली आहे. खरं तर सगळ्या बाबी या लिखित आहेत, पण कायद्यातून पळवाटाही याच घटनेतून मिळते. परिणामी काही कलम ही कालबाह्य झाली आहेत. बाबासाहेबांनी म्हटलंय, घटनेपेक्षा ती अवलंबात आणणाऱ्या लोकांवर त्या घटनेचं वाईट असणं व चांगलं असणं ठरत असतं. Sir, I invite your attention to paragraph 3 in the resolution, which I think is very significant and very important. Paragraph 3 envisages the future constitution of India.
I do not know what is the intention of the mover of the resolution. But I take it that it is a sort of, after this resolution is passed, it will act as a sort of a directive to the Constituent Assembly to frame the Constitution in terms of paragraph 3 of the resolution. What does paragraph 3 speak of? Paragraph 3 says that in this country there shall be two different sets of polity. One at the bottom, the autonomous provinces or the states, or such other areas as care to join a united India. These autonomous units will have full powers. They will have also residuary powers. At the top and over the provincial units, there will be a union government having certain subjects for legislation, for execution and for administration. Sir, as I read this part of the resolution, I do not find any reference to the idea of grouping an intermediary structure between the union on the one hand and the provinces on the other. भारतीय राज्यघटना निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जेवढे योगदान आहे ते योगदान या देशातल्या अनेकांना मान्य होत नाही. यामध्ये त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना एका गटाने मागणी केली होती की भगवा ध्वज हा राष्ट्रीय ध्वज असला पाहिजे. बाबासाहेबांनी ती मागणी मान्य केली नाही. असे दुखावलेले वर्ग जे आहेत, अशी लोक खास करून बाबासाहेबाला राज्यघटना निर्मितीचं श्रेय द्यायला काकू करत असतात. त्यांची ती पोटदुखी आहे. मात्र बाबासाहेब आंबेडकरांनीच घटनेची सर्व जबाबदारी आपल्या शिरावर पेलली होती आणि जगातलं सर्वाधिक एक राज्यघटना बाबासाहेबांनी निर्माण केली. हे ऐतिहासिक सत्य आहे आणि घटना समितीच्या संपूर्ण कामकाजाचं प्रोसिडिंग आजही संसदेमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे हा जो काय वाद आहे तो निरर्थक आहे हे त्या प्रोसिडिंगवरूनच स्पष्ट होतं. समाजोद्धार ही प्राथमिकता बाळगून बाबासाहेबांनी जे केलं ते सर्वदा आदरणीय आहे आणि प्रेरणादायी पण. त्यांच्या या अशा महान व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडण्याचा आम्ही जो प्रयत्न केला तो तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. आणि बातम्यांच्या जगात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी